नमस्कार, मी चिन्मय जगताप. आज पुन्हा एकदा लाईव्ह आलोय तुमच्यासमोर. लाईव्ह यायचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीन माणसांना शोधायचं, नवीन माणसांबद्दल जाणून घ्यायचं आणि त्यांचा अनुभव कसा असतो आपल्या लाईफमध्ये जगण्याचा तो जाणून घ्यायचा. तर हा जो समोर ऑलरेडी आज प्रगट झालाय, जो नेहमी आपण प्रगट करवतो पण आज यांनी मला प्रगट केला आणि तो आहे समोर माझ्या. त्याचं नाव आहे वेदांत. हाय वेदांत. हाय. वेदांत बद्दल सांगायला गेलं तर तो मर्चंट नेव्हीमध्ये आहे आणि तो असं महिनाभर किंवा महिनाभरापेक्षा जास्त खूप वेळ समुद्रात वगैरे घालवतो. आणि त्याच्यात आणि माझ्यात खूप मोठा डिफरन्स आहे की मी पाण्याला एवढा घाबरतो की मी आंघोळ करताना पण टायर गुंडाळतो आणि तो बिंदास पाण्यात फिरतो. सो पहिला प्रश्न वेदांत नेहमीचा आपला, की कशी हिंमत कशी येते पाण्यात उभं राहायची एवढ्या वेळ, एवढ्या दिवस पाण्यामध्ये जायचं, पाण्यामध्ये राहायचं, हिंमत येते कुठून? हिम्मत असं, हे बघ, जॉब प्रोफाईल आहे, नेसेसरी आहे. हम्म. हिम्मत आपोआप येते. समुद्र खूप ओके. सुंदर आहे, कधी येऊन बघ. ओके, समुद्र सुंदर आहे. ओके, सुंदरच राहो, पण मला कधी येस. घेऊन नको जाऊस फक्त. आणि येईन मी तसं, कधी ते जास्त नको. वेदांत, तुझी सुरुवात कशी झाली? सुरुवातीला तू असं तुला काय वाटलं की तू मर्चंट नेव्ही मध्ये जावंस, असं का झालं? हॅलो. हॅलो. हां. अरे बेसिकली मला ना इंजिनिअरिंग करायचं नव्हतं. ठीक आहे. हम्म, हम्म, मेडिकलमध्ये मला एवढं काही इंटरेस्ट नव्हतं. हम्म, आर्ट्समध्ये मला चांगलाच फारसा इंटरेस्ट होता, बट मग बिकॉज ऑफ सम रिझन्स मी मर्चंट नेव्ही जॉईन केलं. हम्म, मर्चंट नेव्ही हे मला इंट्रोड्यूस केलं अँग्लो ईस्टर्न कंपनी थ्रू. तर जेव्हा मी त्यांचे ब्रोशर्स वाचलेत, मला कळालं की ॲक्च्युली काय असते प्रोफाइलिंग, कसं जॉब असतो. हम्म, त्याआधी मला सुद्धा माहीत नव्हतं मर्चंट नेव्ही काय असतं, कसं असतं. हम्म. सो आफ्टर गेटिंग अं, दॅट नॉलेज मी जॉईन केलं. नाही, ऍक्च्युली तसंच विचारायचं होतं की तू बोलला की तुला काही मिळालं, प्रोसेस मिळालं, तू त्याच्यावरनं पुढे जाऊन ठरवलंस की मी मर्चंट नेव्ही मध्ये काम करायचंय किंवा मर्चंट नेव्ही जॉईन व्हायचंय मला. मग ते काय होतं, तो तो किस्सा सांगशील का? ते घडलं कसं? त्यात असं किस्सासारखं काही नाही आहे रे खरंच तर. हम्म, मी 12th पास झालो होतो. हम्म, अँड ॲज आय सेड अर्लियर की मला इंजिनिअरिंग वगैरे करायचं नव्हतं. सो आय वॉज सर्चिंग फॉर अदर अपॉर्च्युनिटीज ॲक्च्युली. मला जेव्हा हम्म. अपॉर्च्युनिटीज वेगळे मी ट्राय करत होतो, बघत होतो काय काय करू शकतो. त्याच नादात मी काही महिने BSc सुद्धा केलं. एक आवड होती, ओके. असं हा. अकॅडमिक स्ट्रीममध्ये जायची आवड होती, म्हणून हम्म, BSc स्टार्ट केलं होतं. सो दॅट हम्म, आपल्या याच्यात कसं वर्ष वाया नको जायला आणि हे आणि ते ना, हम्म, त्यासाठी. हम्म, सो त्यानंतर थोडं असं रिसर्च केलं तर कळालं की एक एक्झाम असते मर्चंट नेव्ही एंट्रन्सची सुद्धा, ज्याचा पोर्शन हम्म. पण ह्याच्यासारखाच असतो, JEE सारखा. सो आय वॉज लाईक, ओके. चल ठीक आहे, बघू एकदा ट्राय करून काय आहे. त्यांच्या हम्म, कंपनीमध्ये त्यांना कॉल केला, त्यांना विचारलं, त्यांनी ब्रोशर पाठवला हम्म, आणि त्यात जे डिटेल्स दिले होते ते वाचून मला खरंच इंटरेस्ट आला. त्यांची हम्म, प्रोफाईल वगैरे पण चेक केली. मग मर्चंट नेव्ही बद्दल थोडे व्हिडिओज बघितलेत युट्यूबवर. असं खूप इंटरेस्टिंग वाटलं. लहानपणी जास्तीत जास्त मॅक्सिमम ते आपलं गेटवे ऑफ इंडियावरती मी शिप्स बघितल्या होत्या. त्याहून पुढे काहीच बरोबर. आयडिया नव्हती. हा. जवळूनही कधी बघितलं नव्हतं, कसलीही आयडिया नव्हती. हम्म. बस तेच. पण ओके. परत ते गेटवे ऑफ इंडियाच्या शिप्स पासून ते तुझ्या मर्चंट नेव्ही मध्ये ज्या दिवशी तू फर्स्ट टाइम शिप वर बसला असशील किंवा हम्म. तो जो मधला प्रवास आहे, तो थोडक्यात सांगू शकशील का काही? की कसं असतं शिक्षण, कसं असतं, काय करावं लागतं, किती मेहनत घ्यावी लागते, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. हे बघ, मेहनत तर वेल सगळीकडेच असते. इथे यांची एक ट्रेनिंग अकॅडमी असते. थोडं विचित्रसं आहे यांची ट्रेनिंग अकॅडमी, कॉज तिकडे ते लोक तुम्हाला शेव्ह करायला कंपल्सरी ठेवतात अँड केस उडवतात सगळे. बट बापरे. मेन ट्रेनिंग बापरे, हे हो, भारी आय होतं. वॉज आय वॉज लिटरली बॉल्ड फॉर 1 year. सो या. ओके. ओके. तो ट्रेनिंग कशी असते आमची, 1 year अशी इकडे ऑन शोर ट्रेनिंग बोलतात त्याला. आमची हम्म, अकॅडमीला ट्रेनिंग असते. असे खूप वेगवेगळे अकॅडमीज आहेत, त्यांना मॅरिटाईम अकॅडमीज म्हणतात.
इथे तुमची बेसिक ट्रेनिंग तुम्हाला शिपवरती जाऊन शिपचे काय काय पार्ट्स असतात किंवा शिपबद्दल नॉलेज, शिपवरती वी हॅव डिफरंट सब्जेक्ट्स टू स्टडी. देर इज नॅव्हिगेशन, देर इज स्टेबिलिटी, देर इज कन्स्ट्रक्शन ऑफ द शिप. तर हे सगळे जे बेसिक्स आहेत ना, हे सगळे शिपवर जायच्या आधी आम्हाला बेसिक्स ते लोक सांगायचा प्रयत्न करतात. सगळे आम्हाला फक्त व्हिज्युअलाइज करावं लागतं. रियालिटीमध्ये आम्ही म्हणजे व्हिडिओज दाखवतात, बट वी हॅव नॉट ऍक्च्युअली एक्सपिरियन्स्ड इट येट, राईट? लाईक दे विल टेल अस इथे अशा अशा टाईपचे पंप्स वगैरे असतात, तुम्हाला हे सगळे सिस्टम्स यूज करायचे आहेत, बलास्टिंग सिस्टम्स असे असतात, आणि खूप काही वेगवेगळे नॉलेज ते लोक सांगतात. बट मग ऍक्च्युअली तर कधी केलं नसेल. तर फर्स्ट शिप वरती जाईपर्यंत इट वॉज जस्ट विचित्रवाली एक्साइटमेंट होती की हाऊ इज दिस गोइंग टू बी एक्झॅक्टली, लाईक लेट्स जस्ट चेक दिस आउट करून. ओके. वरतून एक्साइटमेंट होती, म्हणजे एक्साइटमेंट फक्त एक्साइटमेंट होती. तुला विचारायचा मला प्रश्न असा होता की नाही, जेव्हा तू गेला होता, मी सिरियसली इमॅजिन केलं होतं की आपण जातो ना, की एक बॅकग्राऊंड प्लॅन असतो की शिप अशी असेल, शिप तशी असेल, आणि रियालिटी भलतीच निघते. तसं काय झालं होतं का? सोपं वाटलं होतं रे, एवढं सोपं नसतं. अच्छा, ओके. जसं की मला सिरियसली मला प्लीज सांगशील का एक जरा? अरे ते सिस्टम्स खूप मोठे आहेत रे. आम्हाला इथे एक्झाम्स मध्ये आपलं पेपरवरती फक्त थिअरीमध्ये शिकवतात, ते प्रॅक्टिकल बेसिस वरती आम्हाला एवढं एक्सपिरियन्स, तेव्हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स भेटत नाही ना. सो जस्ट बिकॉज आम्ही फक्त थिअरी शिकलेलो आहोत, याच कारणामुळे प्रॅक्टिकल कसं असणार आहे त्याच्याबद्दल तर काही आयडिया नसतं. फ्रॉम माय व्हेरी फर्स्ट फ्लाईट टू सिंगापूर जॉईनिंगसाठी, पूर्ण फ्लाईट वरती माझा फक्त असाच विचार होता की तिकडे जाऊन मला करायचं काय आहे. मला माहित होतं, आम्हाला सांगितलं होतं की आमचं प्रोफाईल काय आहे, मला ट्रेनिंगचं पूर्ण असं एक रेकॉर्ड वेगळा मेंटेन करायचा असतो, ते सगळे प्रोव्हाइड केलं होतं की तुम्हाला हे ट्रेनिंग करायची आहे ऑनलाईन जाऊन, आपलं ऑनबोर्ड जाऊन. सो आम्ही, म्हणजे मी एकटाच नाही, माझे सगळे मित्र जे जॉईन केलेत आता इकडे, जे लोक टाइमपास करतायत बघ कमेंट्स मध्ये, हे सगळे मित्र माझे, आम्ही सगळ्यांना काहीच आयडिया नव्हती, फ्रँकलीच काही आयडिया नसेल की शिप वरती जाऊन ते सगळं किती मॅसिव्ह असणार आहे. आम्हाला सगळं इकडे डेमो, म्हणजे छोटे डेमॉन्स्ट्रेशन टाईप दाखवायचे, ते प्रत्येक गोष्ट मिनिएचराइज असायची. पण ऍक्च्युअल शिप वर जाऊन 360 मीटर्स लॉंग शिप, माझी फर्स्ट शिप, एवढी लांब नाही, आपण नाही विचार करत एवढे. नाही, जवळून बघितल्याशिवाय आय कॅन नॉट एक्सप्लेन. ओके. आता किती शिफ्ट झाल्या आतापर्यंत? माझे 3 आता 3 कॉन्ट्रॅक्ट झालेत. हो. ओके. आणि एक्सपिरियन्स जेवढा वाढतो तेवढं ते सोपं होत जातं की शिफ्ट पण चेंज होतात, असं मला विचारायचं आहे टू बी फ्रँक, की एक्सपिरियन्स किती इम्पॉर्टंट आहे? मर्चंट नेव्ही बद्दलच सांगतो थोडंफार, मग त्याच्यावरनं मी थोडं असं तुला म्हणजे एक बेसिक आयडिया येईल की एक्झॅक्टली असतं काय. मर्चंट नेव्ही हा एक म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये चालणारा सगळ्यात मोठा ट्रेड इंडस्ट्री आहे. याच्याशिवाय इट्स लाईक द बॅकबोन ऑफ वर्ल्ड ट्रेड, बिकॉज त्याच्याशिवाय सामान इथून तिथे पोचणार नाही. अँड व्हेन आय से सामान, इट मीन्स लिटरली एव्हरीथिंग, फ्रॉम कोल, आयर्न ओर टू युअर फिनिश प्रोडक्ट्स, रॉ मटेरियल्स पासून फिनिश प्रोडक्ट्स, एव्हरीथिंग इज ट्रान्सपोर्टेड through ships. Okay, so this is what basically merchant navy is. Merchant navy is this dealings that go between countries, big countries. These are big contracts between countries through which they actually transfer various assets. आपला मेन जो ट्रेड चालतो इम्पोर्ट एक्सपोर्टचा, इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे बेसिक्स आहे हे मर्चंट नेव्ही थ्रू स्टार्ट होतं. आपल्याला सगळ्यांना फक्त जे प्रोडक्ट्स आहेत ते कॅरी होताना दिसतात, ते कुठे दिसतात? ट्रकने दिसतात किंवा ट्रेनने दिसतात. पण मोस्टली 90% ऑफ दोज प्रोडक्ट्स हॅव बीन ऑन अ शिप बिफोर दॅट. ओके. असं असतं ते, म्हणजे खूप भारी असतं ते. आता यात स्पेशलायझेशन असतं वेगळ्या वेसल्सचं, वेगळ्या टाईपचे शिप्स असतात, वेगळे एक्सपिरियन्सेस प्रत्येक शिप सोबत भेटतात. बेसिक डिस्क्रिप्शन देईल तर एक असतात जे नॉर्मल ओर कॅरी करतात, बल्क कॅरियर्स बोलतात त्याला, जे बल्क मध्ये गोष्टी कॅरी करणार. काही असतात जे केमिकल्स आणि ऑइल कॅरी करतात, त्याला टँकर्स म्हणतात. आणि काही जे कंटेनर्स कॅरी करतात,
ते स्पेशलाइज कंटेनर शिप्स असतात, कंटेनर अटॅचमेंटसाठी. मी हे 3 केले आहेत. हम्म. तिघांचा एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो, खूप शिकण्यासारखं असतं. क्या बात आहे. म्हणजे मी जास्त विचारू शकत नाही कारण की फक्त जम्बलिंग होईल, जास्त अति हां. होईल आणि तुला पण ते हो, कठीण जाईल समजवायला कारण की मला त्याला काही नीट जास्त गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टीमधल्या. बरोबर. अं, बरं, बेसिक आयडिया अशी असते एक. हम्म. हं. वेदांत, आता मी थोडस परत मागे येतो. हं. मागे ह्यासाठी येतो कारण की तू जेव्हा बोलला की मी एक्झाम दिली, एंट्रन्स एक्झाम दिली किंवा ह्या गोष्टीमध्ये घुसायचा प्रयत्न केला मी, हं. ती एंट्रन्स एक्झाम एक्झॅक्टली कशी असते आणि काय असते? जेईई सारखी असते ओके, हां. अजून सोपं करून सांगशील का प्लीज? जसं सीईटीच्या एक्झाम्स असतात तसंच असतं ते. तुझं ओके. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स एंट्रन्ससाठी तेच आहे. हम्म. मेन बाकी हे सगळे आम्हाला तेव्हा काही इंट्रोड्यूस केलेलं नसतं. कोणतेही सब्जेक्ट इंट्रोड्यूस केले नसतात. हम्म. सब्जेक्ट्स आम्हाला इंट्रोड्यूस नंतर होतात. बेसिकली हम्म. स्टार्टिंगमध्ये ते लोक फक्त ऍप्टिट्यूड चेक करतात युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स थ्रू. आमची हम्म. एक युनिव्हर्सिटी आहे इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी करून, ज्याच्या हम्म. थ्रू सगळ्यांना जावं लागतं. त्यांचीच एंट्रन्स बापरे. एक्झाम असते. इट इज लिटरली सेम इक्विव्हॅलंट टू अ सीईटी. तसेच क्वेश्चन हम्म. सेट, तसंच सगळं काही, असं काही फरक नसतो. ओके. आणि जेव्हा एखादी शिप चालते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कुठे पण, ऑफकोर्स तू जसं फिरतोस तेव्हा शिप मध्ये किती लोक असतात? एक अंदाज क्रू कितीचा असतो आणि त्याचं जनरली डिवायडेशन क्रू कसं असतं? इज बिटवीन 21 to 23, 20 to 23 मॅक्सिमम. ओके. हां, आणि याच्याहून जास्त डिवायडेशन नसतात. कसं असतं? डिवायडेशन म्हणजे त्याचे आता पोस्ट काय बेसिक असतात? सेक्स सांगतो मी तुला. हां, एक ग्रुप असतो इंजिनियर्सचा, हम्म. एक ग्रुप असतो ऑफिसर्सचा, हम्म. ज्याची ट्रेनिंग मी करतो तो. हम्म. तो ऑफिसरशी करवतोस? हां, मी ऑफिसर्सची करतोय. ओके. हां, एक इंजिनियर्सचं असतं, एक ऑफिसर्सचं असतं आणि एक क्रू असतो. असे 3 डिव्हिजन्स असतात. हम्म. मग आणि एक गॅली पण असतं, त्यात कुक आणि स्टीवर्ड असतो. सो प्रत्येक ह्याच्यात इंजिनियर्स 5 असतात, ऑफिसर्स 5 असतात, अराउंड 10 क्रू असतो आणि 2 कुकिंग डिपार्टमेंट. सो दोनच आहे असतात 22. एवढं? हो. क्या बात आहे. आणि राहायची जागा किंवा सोय असते चांगली मस्तपैकी की राहावं लागतं म्हणजे थोड्याशा जागेमध्येच कधी कधी नाही, ऍडजस्ट नाही. करावं तसं लागतं असं? किंवा खायचे ॲडजस्ट प्यायचे काही सोय, खायचे प्यायचे वांदे होण्यापेक्षा ज्या कमी जेव्हा आजच्या दिवस कारण की रेशन तेवढं नाहीये, ते सगळे इश्यू कधी येतात का कोणत्या शिपवर कधी, असं विचारतोय? नाही, ते ॲक्चुअली येऊ पण शकत नाहीत, कारण की खूप रेग्युलेशन्स ड्रिव्हन असतं सगळं काही. प्रत्येक गोष्ट हम्म. चेकवर असतं. कंपनीकडनं हम्म. चेकवर असतं. खूप रेग्युलेशन्स पण आहेत त्याच्या आजूबाजूला. ॲक्चुअली देर आर मेनी 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 ॲस्पेक्ट्स दॅट गो अराउंड विथ मर्चंट नेव्ही. ठीक हम्म. आहे. तेच हम्म. इंटरनॅशनल लॉज वगैरे सगळे अबाईड होतात त्यात. तुझे हम्म. लेबर लॉज पासून सगळे लॉज पण येतात त्यात. तो असं काही व्हायची चान्सेस आताच्या टायमाला तरी खूप कमी आहे. कमी आहे. हा. अनलेस अ शिप इज स्ट्रँडेड some place हा. where people cannot reach them. ओके. हां, आणि कारण की असं मी कधी? सेल केलं आहे मॅक्सिमम 60 डेजची सेलिंग केलेली आहे मी एका ओके. बल्क कॅरियरवर फ्रॉम चायना टू ब्राझील, आणि त्यावर सुद्धा कधी आम्हाला प्रोव्हिजन्सची कधीच कमी पडली नाही. ओके. आणि तुला ह्याच्या पुढे तेच की जसं बोलला की चुकून माकून शिप हरवली आणि पोहोचू शकत नाहीये, चला मी मराठीमध्ये ओके. बोलतोय, तू फुल इंग्लिश मध्ये हां, बोलतोयस. ओके. ओके. हां, हां, हां. चुकून, कारण की ऑडियन्स नाहीये त्या, तसं नाही, मला वाटत नाही की ऑडियन्स प्रत्येक गोष्ट समजू शकेल म्हणून मी या लेवललाच घेतोय बरोबर. येस. की या बरोबर. चुकून माकून शिप हरवली अशी आणि हां. पोहोचू शकत नाहीये, अशा वेळेस काय करायचं काय करायचं नाही हे पण शिकवलं जातं थिअरिटिकली? हो, सगळं सगळं ट्रेनिंग ऑफिसर्सला त्या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग असते. अच्छा. ऍक्सिडेंट्स किंवा त्यातल्या त्यात तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट करून पण बोलू शकतोस तू. इथलं ओके. आम्हाला एक वेगळा तो सब्जेक्ट आहे ज्यात काय काय घडू शकतं, काय काय घडलं आहे. केस स्टडीज वगैरे आम्हाला खूप करावे लागतात की आधी शिप्सवरती काय घडलं आहे, कधी जीपीएस फेल झाला त्याच्याने मग कसं प्लॉटिंग करायची. सो आम्हाला ते लोक रूट्स पासून शिकवतात की जर जीपीएस वगैरे सुद्धा फेल झाला तर आम्ही सेलेस्टियल नॅव्हिगेशन करू शकेल, एवढं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिली जाते. सेलेस्टियल नॅव्हिगेशन इज ताऱ्यांच्या पोझिशनवरनं हो हो. स्वतःची पोझिशन काढणं. कळणार. तो तिथपर्यंत आम्हाला तेच. ट्रेनिंग दिली जाते.
ओके. आणि एक एक 2-3 शेवटचे संपत घेतोय मी, पटापट जरा घेतोय. अच्छा, ठीक अ, आहे. मला एक विचारायचं होतं की हम्म. वेदांत, मला हे सांग की वर्स्ट केस सिनारिओ काय असतो एखाद्या शिपसाठी? किती म्हणजे, एक तर असतो की ऑइल स्पिल, खूप ऐकतो पण त्या गोष्टीवर की तेल वाहून चाललंय शिप मधनं, ते हो. की हे असं हरवणं. लाईफ थ्रेटनिंगच्या हिशोबाने तर स्टॉर्म इज ऑलवेज डिझास्ट्रस टू अन ऑइल स्पिल. आणि स्टॉर्म होण्याची शक्यता, वेल, स्टॉर्म्स तर होतच राहतात अराउंड द वर्ल्ड. इट इज अस ॲज नॅव्हिगेटर्स हाऊ वी ॲक्च्युली आम्ही लोक कसे बरोबर प्रकारे सगळं मेट्रोलॉजिकल डेटा कलेक्ट करून, स्टडी करून आम्ही कुठून. हॅलो. ओके. हा, बोल ना. येतंय. बोल ना, बोल ना. हॅलो. 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 हां. हां, येतो हा, येतो बोल ना, बोल. तू बोलत होतास. हा. हां, तर हे बघ, नॅव्हिगेशन म्हणजे बेसिकली आम्हाला हेच बघायचं आहे की कोणता सेफेस्ट रूट आहे फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी आम्हाला पोहोचायसाठी. सो जसं आपल्याला माहिती आहे, स्टॉर्म्स वगैरे सगळे प्रेडिक्ट होऊ शकतात. मेट्रोलॉजिकली सगळं काय प्रेडिक्ट होतं. तर त्या हिशोबाने आम्हाला ते सगळं ट्रॅक करून त्याच्यावर ट्रॅक ठेवून आम्हाला आमचा पाथ डिटरमाइन करावा लागतो हम्म. अक्रॉस द ग्लोब टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. अँड इफ वी डू दॅट ओके. सक्सेसफुली, नो everything इश्यूज. is fine. No issues. But you can never judge storms building up. कधी कधी सडन स्टॉर्म्स पण बिल्डअप होतात बिकॉज ऑफ प्रेशर रिजन्स वगैरे. तर आम्हाला मेट्रोलॉजीची पण स्टडी आहे. सो आमची स्टडी फक्त जेवढी जॉब बेस्ड आहे तेवढी आमची स्टडी मोस्टली जॉग्राफी अँड त्या काइंड ऑफ ठिकाणी होणारे ते ॲस्ट्रॉनॉमी पण आहे. ओके. ओके. हो. वेदांत, मी अजून एक प्रश्न ह्या गोष्टीवरनं विचारेन तुला, याच हम्म. याच्यावरनं, की आता मला सांग की ऑइल स्पिल होतात, आपण ऐकतो की ऑइल स्पिल होतात, आणि आपल्या जर प्रेसमध्ये, जिथे मी काम करतो तिथला मी एक असं विद्यार्थी वगैरे सध्या आहे आणि त्या फील्डमध्ये मला पुढे जायचं आहे, एक क्लिअरली हेडलाईन येते की जी मर्चंट नेव्हीची माणसं आहेत, ज्यांचे तुमचे बॉस आहेत, ते रुथलेस आहेत पैशासाठी. त्यांना नेचरची काही पडलीच नाहीये, किंवा ह्या तुमच्या लॉबीला नेचरचं काय वाटतं व्हायचं तर होऊ दे, काही प्रॉब्लेम नसतो. हे किती खरं आहे? आताच्या वेळेत खूप खूप खोटं आहे. असं पॉसिबल नाही आहे ऍक्च्युली. ओके. हा. तुम्ही सॅटेलाइट ट्रॅकिंग सुद्धा सुरू झालेली आहे. लोक असे करायचेत. लोक ऑइल स्पिल वगैरे करून दे कुड हॅव जस्ट एस्केप्ड बिकॉज नो वन इज कीपिंग अ ट्रॅक ऑफ दॅट. जर कोस्ट जवळ झालं, जर कोणी नोटीस केलं तर कोणाला दिसेल ना. समुद्राच्या मध्ये, समुद्र एवढा मोठा आहे, तिकडे कोणी तेल फेकून दिलं, नो वन इज गोइंग टू नो दॅट. असं आधीच्या काळात होऊ शकत असेल खूप जास्त. ज्या कारणामुळे यांनी आता सॅटेलाइट ट्रॅकिंग सुद्धा इंट्रोड्यूस केलेली आहे. गार्बेज रेग्युलेशन्स पासून सगळे रेग्युलेशन्स हे लोक या फील्डमध्ये आता हे खूप जास्त, कारण की क्लायमेट चेंज रिअल आहे. ओके, प्रॉब्लेम सगळ्यांनाच दिसतो. अँड ह्या शिप्स कडनं जो पोल्युशन होतोय, वी कॅनॉट, सगळ्यात फर्स्ट कंट्रोल जर कुठे आणायचा आहे तर तो याच गोष्टीवर आणायचा आहे, असं यांना पण रिअलाइज झालंय. तर मागच्या 20-30 वर्षापासून असे खूप रेग्युलेशन्स आलेत ज्याच्या अंडरच प्रत्येक शिप्सला रजिस्टर व्हावं लागतं. त्यांची टेस्टिंग होते. त्याचे असे इक्विपमेंट्स असतात वेगळे, इन्सिनरेटर पासून वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात ज्याची टेस्टिंग होते. अँड जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली, जितकं एन्व्हायरमेंट फ्रेंडली होऊ शकतं तितकं बनवायचा प्रयत्न करतात. प्लस in coming years they are always trying to reduce all the emissions that are possible. जे सल्फर एमिशन्स पासून सगळं कार्बन फुटप्रिंट जेवढं कमी करू शकतो तेवढं करायचा प्रयत्न करतात. ते जुने दिवस गेलेत, ते जॅक स्पॅरो वाले आता. ओके. हा, तेच तुला विचारतोय मी, तुला एक्झॅक्टली तू पॉइंट वर बोललास ते, मला जे बोलायचं होतं ते. मग वेदांत, की ठीक आहे, चुकून मागून होतं, तर मुद्दामून तो कोणी ऑइल स्पिल करत नाही या जगामध्ये, तर होतं चुकूनच होतं. हो, चुकून मागून चुकून झालं किंवा हा बोल बोल. ओके, चुकून किंवा मशीन फेलियर, ऑलवेज ते एक पॉसिबिलिटी असतेच ना की मशिनरी फेलियर झालं तर त्याच्यासाठी पण प्रोसिजर्स असतात, त्याच्यासाठी पण सगळे असे इक्विपमेंट्स रेडी असतात. जे टँकर्स असतात त्यांच्याकडे स्पेशल एक असं कंपार्टमेंट्स दिले असतात अशा सिच्युएशन्स मध्ये
कसं तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं, का कोणाला कॉन्टॅक्ट करायला हवं, कोणत्या रिजन जवळ आहात तर कोण सगळ्यात लवकर तुम्हाला येऊन इकडे हेल्प करेल, का कसं कंट्रोल करायचं जर स्पेल जास्त होत चाललाय तर. बिकॉज सगळ्यात आधी तेच इम्पॉर्टंट आहे. जेवढा कंट्रोल फर्स्ट कॉन्टॅक्ट जिकडे झालाय ते लोक जेवढं कंट्रोल करतील दॅट विल बी द बेस्ट थिंग टू डू. सपोर्ट शोरकडनं जेव्हा येईल तोपर्यंत या 20 लोकांनाच सोबत मिळून चांगल्यापणे हो. असं डोकं लावून करायचं आहे. वेदांत, तुला मी अजून एक ह्याच्या पुढे अजून एक प्रश्न असा आहे की समुद्र खूप मोठा आहे, जग खूप मोठं आहे, हम्म. आणि आपल्याला वाटतं की आपण माणसाने जग सगळं फिरलोय, पण नाही, जग नाही फिरलोय आपण. जग खूप नाही. मोठं आहे, खूप शोधायचं बाकी आहे, खूप शोधायचं बाकी आहे, बरोबर? खूप जास्त. मग असे कुठे पार्ट्स असतात का की शिप हरवतात आणि सापडतच नाहीत यार, म्हणजे कळतच नाही? आजच्या जमान्यामध्ये पण शिप कधी हरवली आणि सापडलीच नाही कधीच, या वर्षभराच्या काळात असं काही होतंय? काही हे ऐकलंयस बघ, कधी? पॉसिबल तर आहेच हे सगळं, पण ते लोक खूप जास्त ट्रॅकिंग सिस्टम्स आजकाल वेगळे वेगळ्या प्रकारचे, किंवा जर एक फेल झाला तर दुसऱ्याने, फक्त जीपीएसच नाही, दुसऱ्या पण खूप वेगळे वेगळे ट्रॅकिंग सिस्टम्स आहेत त्या, ते सगळे अवेलेबल ठेवतात शिपवरती, जस्ट इन केस काही असा इन्सिडेंट झाला. आणि मिड ओशन, एक मी तुला सांगतो, कधी जर क्रूजवर गेलास आणि एकदा जा, असं पर्सनल असं एक हे आहे की जा, आणि जेव्हा तू चौकीकडे बघशील आणि तुला बिलकुल जमीन दिसणार नाही, तुझी फिलिंग आहे ना फक्त होरायझन दिसतं 360 डिग्री, ते बघ आणि मला मग त्यानंतर सांग की ही दुनिया किती मोठी आहे आणि आपण किती केलं आहे. ओके. इट इज समथिंग यू विल नेव्हर फॉरगेट. इट इज समथिंग यू विल नेव्हर वुड लाईक टू फॉरगेट. सिरियसली. तिथे मॉर्निंग सनराईज पण एवढे प्युअर दिसतात. आपल्या इकडे आपण थांबतो, अर्धा तास थांबतो तो बिल्डिंगच्या वरती यायसाठी किंवा माथेरानवर जाऊन बघायसाठी. हो हो, तो तुम्हाला क्लिअर दिसतो तो अख्खा तो. ओके. हो 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 हो. येस. क्या बात आहे. म्हणजे सिरियसली मी ते तुम्हाला फक्त विचारत इमॅजिन होता करू ना शकतो. एखादा किस्सा. माझ्या हा पहिल्या हा. शिपवरती जेव्हा पहिल्यांदा आम्ही सिंगापूरवरनं निघालो, तेव्हा सिंगापूरवरनं निघाल्यानंतर ऑलमोस्ट 5 दिवस तरी जवळपास लँड दिसत राहायची, कारण की कंजेस्टेड एरिया आहे, कन्स्ट्रिक्टेड आहे तो. हां, जसं आम्ही इंडियन ओशन मध्ये आलो आणि मी फर्स्ट डे ब्रिजवरती, फर्स्ट डे 6th डे ब्रिजवरती सकाळ सकाळी गेलो आणि सनराईज झाला आणि मी चौकीकडे बघितलं, नो लँड, नो स्पॉट ऑफ लँड, नो साइन ऑफ लँड, जस्ट ओके. ऑरेंज एव्हरीवेअर. 360 व्ह्यू. क्या बात आहे, क्या बात ते आहे. एक्सपिरियन्स करायसाठी तरी कधीतरी एकदा तरी क्रूज वरती ट्राय गेलंच पाहिजे. गेलंच पाहिजे. वेदांत, अजून एक फक्त की बघ ना, तू एवढं छान बोललास की तुम्ही जर ते नाही बघितलं तुम्ही काहीच नाही बघितलं, म्हणजे ही त्यातली चांगली बाजू आहे. पण लाईफ रिस्क आहे ना, 1% का होईना लाईफ रिस्क जास्त आहे या फील्ड मध्ये तुझ्या. हो, लाईफ रिस्क तर सगळ्याच फील्डमध्ये असते, पण या फील्डमध्ये यार तुम्ही सोशली कनेक्टेड नाही आहात लोकांशी. तुम्ही जेव्हा 1000, 2000, 3000 किलोमीटर्स बिटवीन द ओशन, लाईक द क्लोजेस्ट लँड इज 2000 किलोमीटर्स फ्रॉम यू, देर इज नो होप ऑफ एनी हेल्प कमिंग क्लोज टू यू. जेटने लोक येऊ शकत नाहीत हेल्प करायसाठी. जेट प्लेन्स डोंट डू दॅट. हेलिकॉप्टर यायसाठी पण त्याला किती दिवस लागते. बरोबर. फक्त ह्याच एक विचाराने यू कॅन ऑलवेज से की इथे लाईफ रिस्क आहे, चांगलीच आहे. ऑनबोर्ड ट्रेनिंग खूप होत राहतात, सगळ्यांना ट्रेनिंग भेटतात, सगळ्यांना ट्रेनिंग करून जावं लागतं शिपवरती. बट मग इफ अ डिझास्टर हॅपन्स देन इट्स ऑलवेज इट इज रिस्की. एंड इट्स नॉट ऑल बटर, क्रीम एंड बटर ऑल द टाइम. प्रॉब्लम्स भी उतना ही होता है. Like the one incident I told you before, कि it's an industry that works on time, and every industry works on time, but ours is one which actually handles billions of dollars. So जब billions of dollars stake पे होता है ना, तो time half an hour भी बहुत मैटर करता है, बहुत मैटर करता है. So this comes to one of my story where we all the crew, almost our 18 to 20 crew, we had to work for almost 20 to 24 hours
ॲट अ स्ट्रेच. कंटिन्युअसली. या, अँड इट इज कॉमन अँड इट इज नॅचरल. ते लोक आता माझे मित्र जे व्हिडिओ बघतायत ते लोक सुद्धा अग्री करतील की ते नीड ऑफ दी आर आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ते इट कॅनॉट वर्क. यू कॅनॉट गो लाईक नाही मी नाही करणार करून समथिंग लाईक दॅट. बिकॉज एकदा जेव्हा आमच्या शिपवरती एकदा एक पंपचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि तो पंप ऑइल लीक करायला लागला. अँड अगेन ऑइल लीक होता म्हणून इट हॅड टू बी कंट्रोल्ड. त्याच कंट्रोलसाठी पीपल एव्हरीबडी हॅड टू पुट एनॉर्मस एफर्ट्स. देर वॉज ऑलवेज अ रिस्क ऑफ लाईफ. दॅट्स ट्रू. अँड पण मजा पण तेवढीच येते. एव्हरीबडी देअर इज रेडी टू टेक इट. हे मी नोटीस केलंय. ओके हा. ओके. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मी ना एक्सप्लेन नाही करू शकत. काय कधी कधी आपण बोलतो, तू जे बोलतोस ना की आपण जेव्हा गप्पा मारतो तर मी रिॲक्ट नाही होत खूप गोष्टींना, कारण की आय डोंट नो या गोष्टींना रिॲक्ट कसं व्हायचं असतं. या खूप मोठ्या आहेत माझ्यासाठी. असं कधी बघणं की 24-24 तास सगळी माणसं काम करतायत खूप कमी दिसतं ना. नॉर्मल लाईफमध्ये आपण फिरताना आपल्याला दिसत नाही ही गोष्ट. हो. तर भारी गोष्ट असते ही. आणि मला माहित नाही रिॲक्ट कसं व्हायचंय भारी गोष्टीला. सो सॉरी, मी रिॲक्ट माहित नाही It's कसं fine, करू. it's fine. असं होतंय माझं ऍक्च्युली, खरं सांगतो. टोटली अंडरस्टँडेबल. कारण की मी खूप मोठं बघितलं, जे बघितलं ते भारी होतं. जे मी इमॅजिन करत होतो डोळ्यासमोर जे घडत होतं की तुम्ही 24 तास उभे असाल. हे अशीच इमॅजिनेशन जे होतं ना, हीच आमची हा. माझी स्वतःची फिलिंग होती शिपवर जायच्या आधी. शिपवर गेल्यानंतर ती व्यक्तित्वात आली. ओके. वेदांत, चल आता रॅपअपला जाऊया. एक शेवटचे 2-3 प्रश्न चालेल. घेऊया. शुअर शुअर. मे बी एकच किंवा 2च प्रश्न. तुला काय वाटतं की जी नवीन जनरेशन आहे त्यांनी तुझ्या फील्डमध्ये यावं की नाही, किंवा तुझ्या फील्ड मधलं कॉम्पिटिशन बद्दल तू काय सांगशील? कॉम्पिटिशन बद्दल तू काय सांगशील तुझ्या फील्ड मधलं? कॉम्पिटिशन आता वाढत चालली आहे. कॉम्पिटिशन सगळ्याच फील्ड्समध्ये वाढत चालली आहे आणि आमच्या फील्ड आता खूप एक्सपोजर भेटत आहे. एवढा आधी नव्हता जेवढा आता एक्सपोजर भेटायला लागला जेव्हापासून युनिव्हर्सिटी वगैरे यांनी एस्टॅब्लिश केली आहे. तर युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश केल्यानंतर तेव्हापासून कॉम्पिटिशन चांगलीच वाढलेली आहे. बिकॉज लेट्स बी फ्रँक, इंडिया पॉप्युलेशन, everybody wants to do anything that is possible. Yes. So people are trying to get in and people should actually get in. It's high risk, high worth reward job. तुम लोगों को 9 to 5 जॉब अगर नहीं करना है, थोड़ा एडवेंचर वाला लाइफ अगर चाहिए, and the positive, very positive part, the reason why I joined Merchant Navy was basically मला कंटिन्युअस 3 ते 4 महिने सुट्टी भेटते एका शिफ्ट नंतर. ज्या 3-4 महिन्यांमध्ये मला जे आवडतं ते मी चांगल्या प्रकारे करू शकतो. हे माझं पर्सनल एक हे आहे की वाय आय जॉईन मर्चंट नेव्ही. बाकी मनी वाईज तर येस, हेवी मनी, ओके, बिग फॅट वॉलेट्स, ओके, बिग फॅट वॉलेट्स अँड एक्सपिरियन्सेस. यू गेट टू रोम अराउंड. तुम्हाला बाहेर म्हणजे माझ्या प्रोफाईलवरनं तुला पण माहितच असेल की मी फिरायला भेटतो. शिप्स गो टू व्हेरियस प्लेसेस, वी गो टू व्हेरियस पोर्ट्स, वी गो टू व्हेरियस सिटीज. शोर लिव्स भेटतात आम्हाला अँड ऑल दॅट इज व्हॉट इंटरेस्ट यू, देन यू शुड ऑब्व्हियसली जॉईन इट. इट्स नॉट लाईक यू शुड नॉट कम टू दिस फील्ड और एनीथिंग. ये फील्ड अच्छा है, पीपल शुड ऍक्च्युअली ट्राय टू कम इन. ओके. आणि वेदांत, आता शेवटचा एक लास्ट क्वेश्चन की तू जसं म्हटलास की तर डोळ्यात दिसलं की तू जेव्हा म्हटलास की मला फिरायला मिळतं, मला एन्जॉय होतं, मी फिरतो तेव्हा तुला फिरायला आवडतं. ओके, तू इकडे पण फिरतोस, पण हे फिरण्यासाठी त्याच्या मागे मेहनत खूप असेल ना, त्या मेहनतीबद्दल काय सांगशील ना? लास्ट क्वेश्चन आहे, रॅप अप आहे. असं मेहनतवाली क्वेश्चन विचारशील तू आता. मेहनत तर असतेच यार, मेहनत असतेच ऑब्व्हियसली, ते सगळीकडेच असते. बट मग तेच ना, मी आधीच म्हटलं ना, हाय रिस्क हाय रिवॉर्ड. मेहनत जास्त केली तेवढे जास्त रिवॉर्ड आहेत. बरोबर. थँक्यू वेदांत, वेळ दिल्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे. आणि काही माणसं अशी असतात ज्यांच्याशी आपण 24-24 तास बोलू शकतो. तो गप्पा मारायला नेहमी रेडी असतो तो माणूस. त्यातला हा एक माणूस आहे. खूप गप्पा मारतो इतर वेळेसही, पण टाइम लिमिट असल्यामुळे कधी कधी
सॉरी थांबावं लागतं इथे. थँक्यू सो मच वेदांत, आज टाइम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. हो, नो प्रॉब्लेम. थँक्यू. येस, चल.